ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपलं स्वागत आहे. आपण महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ही सिरीज सुरू केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आजचा आपला तिसरा दिवस आहे. आज आपण बघणार आहोत मोत्यांच्या बांगड्या. मागच्या 2 दिवसात आपण कर्णफुले बघितली. महाराष्ट्रीयन मोत्यांच्या दागिन्यांमध्ये आपण वेगवेगळे प्रकार बघू शकतो. हे सगळे प्रकार आपण ह्या सिरीजमध्ये बघणार आहोत पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये. तर आजची बांगडी करण्यासाठी आपण सुरुवात केलेली आहे. आपण 4 मोती घेतलेले आहेत सुईमध्ये आणि त्यांचं फूल तयार करून घेतलेलं आहे आणि त्या फुलाला आपण गाठ मारून आकार सिक्युअर करून घेतला आणि ह्या एका फुलाची लांबी वाढवण्यासाठी आपण दरवेळेस सुईत 3-3 मोती घेत आहोत आणि हे 3 मोती घेऊन मधल्या मोत्यातून टाकून आपला आकार सिक्युअर करत आहोत. दरवेळेस आपण 3-3 मोती घेऊन ही जी लांबी आहे आपल्या मोत्यांची पहिल्या फुलाची ती वाढवत आहोत. आपल्याला हवी तेवढी लांबी आपण करणार आहोत आपल्या हाताच्या साईजनुसार. तर ह्या सिरीजमध्ये अशाच प्रकारचे मोत्यांचे वेगवेगळे दागिने आपण बघणार आहोत. मोत्यांच्या दागिन्यांचे वेगवेगळे प्रकार आपण महाराष्ट्रात बघू शकतो. तर आपल्याला कोणता दागिना आवडतो हे कमेंटमध्ये कळवा आणि ह्या सिरीजमध्ये तुम्हाला कोणता मोत्यांचा दागिना बघायला आवडेल हे सुद्धा कमेंटमध्ये कळवा. तर अशी आपण दरवेळेस 3-3 मोती टाकून ह्या मोत्यांच्या माळेची ज्याला आपण बांगडी म्हणून करणार आहोत तयार, त्याची लांबी वाढवत आहोत. आपलं पहिलं जे फूल आपण यासाठी बेस तयार केला ते 4 मोत्यांचं फूल होतं आणि त्याची लांबी आपण 3-3 मोती टाकून दरवेळेस वाढवत आहोत. आपल्याला हवी तेवढी लांबी आपण वाढवून घेणार आहोत. कमेंटमध्ये कळवा हे डिझाईन आणि मागच्या 2 दिवसांचे डिझाईन सुद्धा कसे वाटले ते. दिवस पहिला आणि दिवस दुसरा ह्या 2 दिवशी आपण कानातले बघितले. तर अशी आपली लांबी तयार झालेली आहे. आता ही लांबी किती आहे ते आपण बघू शकतो मोजून. ब्रेसलेट म्हणूनही वापरू शकतो किंवा बांगडी म्हणूनही वापरू शकतो. ब्रेसलेट म्हणून वापरायचं असेल तर 6 इंच लांबी आपल्याला पुरेशी होते, पण जर बांगडी म्हणून वापरायची असेल तर मात्र आपल्याला 8 इंच लागणार आहे 2.4 ह्या साईजच्या बांगडीसाठी. तर 8.5 इंच लागणार आहे 2.6 या साईजच्या बांगडीसाठी. आपल्याला हवी तेवढी लांबी तयार झाली की आपण त्यांची दोन्ही टोकं जोडून घेणार आहोत. तर ही दोन्ही टोकं जोडण्यासाठी आपण सुईत 1 मोती घेतलाय आणि दोन्ही टोकांच्या 2 मोत्यांमधून आपण ती सुई काढून घेतली. अशी एक बाजूला आपण 1 मोती टाकल्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा आणखीन 1 मोती टाकणार. पुन्हा विरुद्ध दिशेने आपली सुई काढून घेणार आणि अशी आपली एक राऊंड सर्कल या माळेचा तयार झालेला आहे, ज्याला आपण बांगडी म्हणून वापरणार आहोत किंवा कन्वर्ट करणार आहोत. तर अशी पूर्ण सर्कल आपली तयार झाल्यावर बघा आपण बांगडीला मोजू पण शकतोय की साईज आपली प्रॉपर झालेली आहे, हवी तेवढी झालेली आहे आणि अशी आपली छान गोलाकार तयार झालेला आहे. आता त्याला आपण पुन्हा थोडंसं डेकोरेटिव्ह करण्यासाठी आपण अशी पांढऱ्या मोत्यांची सुद्धा बांगडी वापरू शकतो. आपल्याला अजून डेकोरेटिव्ह करायचं आहे म्हणून आपण त्यांच्यामध्ये 3 mm साईजचे क्रिस्टल बीड्स लावून घेत आहोत. आपले मोतीसुद्धा 3 mm साईजचेच आहेत आणि त्यांच्यामध्ये आपण 3 mm साईजचे क्रिस्टल बीड्स लावून घेत आहोत. एका मोत्यातून मधल्या मोत्यातून आपण सुई काढणार, एक 3 mm साईजचा निळा क्रिस्टल बीड घेणार आणि बाजूच्या मधल्या मोत्यांमधून सुई बाहेर काढणार. तर असं करत करत आपण पूर्ण सर्कलमध्ये हे निळे मोती लावून घेत आहोत. आपल्याला हव्या त्या कॉम्बिनेशनचे मोती आपण लावू शकतो. वेगवेगळे कलर वापरून मल्टी कलर सुद्धा आपण करू शकतो. या ठिकाणी मी निळे लावत आहे. आपण निळे, हिरवे, गुलाबी असे मल्टी कलरचे सुद्धा भोवती पूर्ण लावू शकता. तर असे पूर्ण आपण लावून तयार झालेले आहेत निळे मोती आणि त्याला आपण छान गाठ मारून धागा आपण कापून घेणार. म्हणजे आपला एक गोल शेप तयार होत आहे, राऊंड तयार होत आहे. तर असा आपला छान राऊंड तयार झाला. आता आपण पुन्हा एकदा चेक करूया साईज बरोबर आहे का. अगदी परफेक्ट साईज झालेली आहे. 8.5 इंच आपण घेतली होती ही लांबी. आता ह्या 3 ज्या आपल्या काचेच्या बांगड्या आहेत त्यांना आपण ग्लूच्या मदतीने चिटकवून घेणार आहोत.
आणि ह्या तिन्ही बांगड्या आपण एकमेकांवर चिटकवणार, म्हणजे आपल्याला हवी तेवढी जाडी भेटणार आहे बेससाठी. ह्या अशा चिटकलेल्या बांगड्यांना आपल्याला अशा प्रकारे ही मोत्यांची माळ लावायची आहे वरून. तर त्यासाठी वरून सुद्धा आपण ग्लू लावून घेणार आहोत बांगड्यांना. 3 बांगड्या आपण एकत्र केलेल्या आहेत, कारण आपल्या मोत्यांची जी जाडी आहे, रुंदी आहे, ती 3 बांगड्यां एवढी आहे, म्हणून आपण 3 बांगड्या घेतल्यात. तर आपले जे मोत्यांची साईज जर 4 mm असेल तर आपल्याला 4 बांगड्या लागतील. इथे 3 mm साईजचे मोतीत, म्हणून आपण तेवढ्या रुंदीसाठी 3 बांगड्या घेतलेल्या आहेत. तर असं पूर्ण बांगडीला आपण ग्लू लावून घेणार आणि त्यावर आपली जी माळ तयार झाली मोत्यांची ती लावणार आणि अशी आपली बांगडी तयार झालेली आहे. या ग्लूला छान सुकल्यावर आपली बांगडी तयार झाली अशी. आणि आपण बघू शकता अतिशय सुंदर मोत्यांची बांगडी तयार झालेली आहे. उद्या कोणतं डिझाईन बघायला आवडेल हे कमेंटमध्ये कळवा. थँक यू फॉर वॉचिंग.